नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे. आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 31 डिसेंबर 2023. तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GS चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात हा कितव्या स्थानी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3ऱ्या क्रमांकावर. तर सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत हा जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर लगेचच आपण सर्वाधिक महागाई असलेल्या देशांबद्दल जाणून घेऊयात. तर 1 नंबरला आहे रशिया, 2 नंबरला आहे दक्षिण आफ्रिका, 3 नंबरला आहे भारत, 4 नंबरला आहे ऑस्ट्रेलिया आणि 5 नंबरला आहे सिंगापूर. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या संस्थेमार्फत पुणे पुस्तक महोत्सवाचे काय आयोजन करण्यात आलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राष्ट्रीय पुस्तक न्याय. तर राष्ट्रीय पुस्तक न्याय या संस्थेमार्फत पुणे पुस्तक महोत्सवाचे काय आयोजन करण्यात आलेले आहे? तर लगेचच आपण पुणे पुस्तक महोत्सवाबद्दल जाणून घ्या. तर कोणत्या ठिकाणी करण्यात आलं बघा, तर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर कधी बघा, तर दिनांक 16 डिसेंबर पासून काय याची सुरुवात होणार आहे. तसेच याचे जे आयोजन आहे ते राष्ट्रीय पुस्तक न्याय यांनी हे राष्ट्रीय पुस्तक महोत्सव काय आयोजन केलेला आहे. तर याची जी स्थापना आहे ते कधी झाली बघा, तर 1957 मध्ये. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, मर्चंट्स ऑफ व्हर्च्यू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिव्या चेरियन. तर मर्चंट्स ऑफ व्हर्च्यू या पुस्तकाचे लेखक दिव्या चेरियन हे आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना ही कोणी सुरू केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेश या राज्याने राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना ही काय सुरू केलेली आहे. तर लगेचच आपण हिमाचल प्रदेशाबद्दल जाणून घेऊयात. तर हिमाचल प्रदेशाची स्थापना झाली 25 जानेवारी 1971. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुख, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि सिबलबारा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 3 महत्वाची धरणे आहेत, पांचोहा, चमेरा आणि नाथपा जाकरे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय ग्राहक दिन 2023 केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 24 डिसेंबर. तर 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून काय आपण 2023 ला साजरा केलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6, युनेस्कोने कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून काय नाव दिलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कॅम्पागोंडा बेंगळुरू या ठिकाणी. तर युनेस्कोने कॅम्पागोंडा बेंगळुरू येथील विमानतळाला काय जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून काय नाव दिलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7, दरवर्षी सुशासन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 डिसेंबर. तर 25 डिसेंबरला आपण दरवर्षी सुशासन दिवस म्हणून काय साजरा करत असतो. तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात.
तर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते. 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 8 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 16 डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 23 डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8वा. गृह मंत्रालयाने संसद भवन संकुलनाच्या संरक्षणाची जबाबदारी हे कोणत्या दलाकडे सोपवली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, CISF. तर गृह मंत्रालयाने संसद भवन संकुलनाच्या संरक्षणाची जबाबदारी CISF या दलाकडे काय सोपवलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9वा. कोणत्या राज्य सरकारने गिफ्ट सिटी मधील दारूबंदी काय उठवली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात. तर गुजरात या राज्य सरकारने गिफ्ट सिटी मधील काय दारूबंदी उठवलेली आहे. तर लगेचच आपण गुजरात या राज्याबद्दल जाणून घेऊया. तर गुजरात या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि वंसदा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 5 महत्वाची धरणे आहेत. सरदार सरोवर, ओकाई, दत्तीवाडा, दारोई आणि काडनार. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कोणत्या शहरात अंगणवाडीत कॉन्क्रेज या राष्ट्रीय कार्यक्रमाचे काय उद्घाटन केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नवी दिल्ली या शहरात अंगणवाडी कॉन्क्रेज या राष्ट्रीय कार्यक्रमाचे काय उद्घाटन केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असेल त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.